नमस्कार मंडळी. मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण राशीचक्रातल्या दुसऱ्या म्हणजे वृषभ राशीच्या ऑक्टोबर 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची घेणार आहोत माहिती. अर्थातच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार जन्म राशीनुसार असणार आहे. तर महत्वाची सूचना जी आपण नेहमी करतो की यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही. कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या ग्रहांच्या गोचर भ्रमणांचे परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य तितकंच महत्वाचं. परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित जाणवतात, अनुभवायला मिळतात आणि त्यामुळेच आपण करू शकता या महिन्याचं सुंदर नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत शुभ आणि अशुभ दिवस. तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. या महिन्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये बुध ग्रह त्याच्या स्वराशीमध्ये 10 ऑक्टोबर पर्यंत आणि आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र 13 ऑक्टोबर पर्यंत त्याच्या स्वराशीत म्हणजे तुळ राशीतून अत्यंत अनुकूल आणि लाभ मिळवून देणारे अनुभव आणि योगाची निर्मिती करतोय, ज्याचा लाभ आपल्या राशीच्या मंडळींना आर्थिक सुबत्ता आणि सुख उपभोगासाठी प्राप्तीसाठी उत्तम होणार आहे. हा कालखंड आर्थिक समृद्धीचा असल्यामुळे काही गुंतवणूक करायच्या विचारात असाल तर अवश्य आर्थिक गुंतवणूक जसं की सोनं, जमीन जुमला, शेती, सरकारी योजना, PPF, LIC, म्युच्युअल फंड ह्याकडे अवश्य दृष्टी टाकू शकता, नियोजन करू शकता आणि निर्णय घेऊ शकता. विशेष करून व्यापारी वर्गासाठी पहिला पंधरवडा व्यवसाय वृद्धीसाठी, व्यवसाय गुंतवणूक करण्यासाठी, नवीन व्यवसायात पदार्पण करण्यासाठी उत्तम राहणार आहे. तेव्हा अवश्य आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्यायला उत्तम कालखंडाचा लाभ पदरात पाडून घ्या. 13 ऑक्टोबर नंतर वृश्चिक राशीमध्ये येणारा व्यवसाय स्थानातील शुक्र ग्रह आणि 14 ऑक्टोबर नंतर नीच राशीमध्ये येणारा रवी ग्रह आपल्याला व्यवसायातील धाडसी निर्णय घेताना काळजी घ्यायला सांगतोय. विशेष करून उधारीच्या व्यवहारामध्ये सांभाळून निर्णय घ्या किंवा ते व्यवहार कमीत कमी करा. नवीन लोकांशी शक्यतो उसनवारी उधारी टाळलेली आपल्यासाठी उत्तम राहील. आपल्या व्यवसायातील मार्केट गुडविल कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही याकडे डोळ्यात तेल घालून आपल्याला सांभाळावं लागणारच आहे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात. तर नोकरदार मंडळीने नोकरीत बदल करण्याच्या आपल्या निर्णयासंदर्भात योग्य लोकांशी बोलून माहिती घेऊन निर्णय या महिन्यामध्ये घ्यायचा आहे. म्हणजेच एकदम चटमगनी पटब्या असा निर्णय घेऊ नका. 10 तारखेनंतर बुध ग्रहाचा बदलणारा सूर आर्थिक खर्च, लोकांशी असलेले नातेसंबंध, आपलं कम्युनिकेशन स्किल यावर जास्त लक्ष केंद्रित करण्याची सूचना देतोय. त्यामुळे या काळात नवीन लोकांशी ओळखी वाढवताना काळजी घ्या. एकदम स्वतःबद्दलची सगळी पर्सनल माहिती देणं टाळा. तसेच ऑनलाईन फ्रॉड सुद्धा सांभाळायचा आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रवी आणि बुधाचा शुभ बुधादित्य योग हा विद्यार्थ्यांना महत्वाच्या स्पर्धा परीक्षामधील यश मिळवून देण्यासाठी उत्तम कामगिरी करणार आहेच आणि आपल्या कामगिरीला सुद्धा यश देणार आहे. एखादी शिष्यवृत्ती मिळवून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी तसेच कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी पहिला पंधरवडा विद्यार्थ्यांना उत्तम आहे, त्याचा अवश्य लाभ घ्या. शुक्र, बुध, रवी या तीनही ग्रहांची साथ विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी उत्तम राहील. अवश्य प्रयत्न मात्र वाढवायचे आहेत ते आपल्यालाच. मात्र ज्यांचा विवाह झालेला आहे, वैवाहिक जीवन उपभोगतात अशा मंडळींनी मात्र 20 ऑक्टोबर नंतर जोडीदाराबरोबर सामंजस्याने घ्यायचं आहे. दोघांमधील चुकीचे गैरसमज, दृष्टिकोन, क्षुल्लक कारणावरून वादविवाद यासारख्या प्रसंगांना थोडंसं वैवाहिक जीवनात सामोरं जावं लागेल, सांभाळा. कारण आपल्या विवाहस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ येतो आहे त्याच्या नीच राशीमध्ये कर्क राशीत. हा मंगळ ग्रह आपल्याला प्रवासात, वाहनांच्या संदर्भात तसेच मौल्यवान वस्तूंच्या संदर्भात सुद्धा काळजी घ्यायला सांगतो आहे, अवश्य विसरू नका. तसेच जमीन जुमला, राहत्या घराच्या संदर्भात काही खरेदी विक्री, गुंतवणूक करणार असल्यास सांभाळण्याची सुद्धा सूचना देतोय. बिलकुल दुर्लक्ष करू नका. सांभाळून आणि विचारपूस करून माहिती घेऊनच निर्णय घ्या, म्हणजे तुमचं नुकसान नाही होणार. आरोग्याच्या बाबतीमध्ये लिक्विड इन्फेक्शन, किडनीचे आजार, व्हायरल इन्फेक्शन आणि स्किन बद्दलची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे. तर गर्भधारणा झालेल्या ज्या महिला आहेत, स्त्रिया आहेत, त्यांना दुसऱ्या पंधरवड्यात आपल्या आरोग्याबद्दल फार काळजीपूर्वक वागायचं आहे. मानसिक आणि शारीरिक दगदग आणि धावपळ टाळलेली उत्तम राहील. या महिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राशीच्या पहिल्या घरात आलेला गुरुग्रह या महिन्यात 9 ऑक्टोबर पासून होतो आहे वक्री. त्यामुळे आपल्या व्यवहारातील खर्चाचं प्रमाण अचानकपणे वाढलेलं दिसेल.
प्रथम स्थानातील वक्री झालेला गुरुग्रह कुंडलीच्या 12व्या घराचं म्हणजे व्ययस्थानाचं सुद्धा फळ द्यायला लागतो, कारण वक्री ग्रह म्हणजे पहिल्या घराचं आणि 12व्या घराचं दोन्ही फळ देणार. परंतु गुरुग्रहाचा हा विपरीत राजयोग असल्यामुळे खर्च जरी वाढला तरी आपली इन्कम सुद्धा चांगली वाढेल. तरीही उगाचच वायफळ खर्च अवश्य टाळा. आवश्यक नसलेल्या वस्तूंच्या खरेदीने घरातील पसारा नका वाढवू. गुरुग्रहाचा यामध्ये शुभ लाभ जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यांना मात्र हा वक्री गुरु अतिशय सुंदर चांगल्या अर्थाने लाभ मिळवून देईल त्यांच्या कार्यातील यश आणि आर्थिक लाभाच्या संदर्भात. तर कामाच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने परदेश दौरा सुद्धा होण्याचे योग दिसत आहे. मंडळी, रवी ग्रहाचा कन्या राशीतील प्रवास आपल्या राशीला कसा राहील याची अवश्य माहिती आणि आढावा घेण्यासाठी त्या व्हिडिओची लिंक ना खाली दिलेली आहे. तो व्हिडिओ अवश्य पहा आपल्या माहितीसाठी. आपण हा दर महिन्याला करणार आहोत सगळ्या 12 राशींसाठी. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास, वास्तूबद्दल जाणून घ्यायचं असेल, आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि मार्गदर्शन कसं केलं जातं याची विस्तृत माहिती घ्या. नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे जे कुंडली मार्गदर्शन आहे, वास्तू मार्गदर्शन, हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे. त्यासाठी आमचा संपर्क नंबर 9892156163 थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहेच. शेअर मार्केटचा विचार केला तर या महिन्यामध्ये आपल्याला IT, केमिकल, इन्फ्रा, स्टील, ऑटो, त्याचप्रमाणे बँकिंग, लॉजिस्टिक हे सेक्टर बऱ्यापैकी फायद्याचे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभ मिळवून देणारा राहतो आहे. अर्थात दुसरा पंधरवडा थोडासा अभ्यास करायचा आहे, सांभाळून ट्रेड करायचा आहे आणि अभ्यास करूनच ट्रेडिंग करायचं आहे. काही नवीन स्क्रिप्ट शोधण्याचा प्रयत्न अवश्य करा सेकंड हाफमध्ये. मंडळी, ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली आपल्या राशीसाठी स्थिती, परिस्थिती आणि परिणाम. आता आपण हे मासिक राशी भविष्य, महिन्याचं राशी भविष्य पाहतो आहे, ऐकतो आहोत. यावेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे, कारण महिन्याभरातल्या 30 ते 31 दिवसामध्ये हा चंद्र सगळ्या 12 घरातून 12 राशीतून भ्रमण करत असतो. असं हा चंद्र जेव्हा राशीला 6वा, 8वा आणि 12वा असतो त्यावेळेला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची, आपल्या कार्याची, आपल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची. आणि मंडळी, या महिन्यातलं हे जे चंद्राचं गोचर भ्रमण आहे आपल्या राशीपासून किंवा राशीच्या पासून 6वा, 8वा आणि 12वा, त्या तारखा मात्र फार सांभाळायच्या. त्या तारखा असणारे 4, 5, 6, 9, 10, 18, 19 आणि 31. त्यामुळे या दिवशी जर काही महत्त्वाचे व्यवहार करताय, सावधानता ठेवा, पूर्ण माहिती घेऊन व्यवहार करा, आपलं आरोग्य सांभाळा. तर चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी असणारे 1 ते 3, 7, 8, 11 ते 17 आणि 20 ते 30 या तारखांना. त्यामुळे या काळामध्ये काही मौल्यवान वस्तूंची, चांगल्या गोष्टींची खरेदी करताय, काही महत्त्वाचे निर्णय घेताय, महत्त्वाच्या गाठीभेटी करताय, अवश्य करू शकता. म्हणजे काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक ना मुद्दाम खाली दिलेली असते प्रत्येक वेळेला. अवश्य जाऊन ते व्हिडिओ जरा तपासून घ्या, फायद्याचे असतात आपल्यासाठी. या महिन्यातील शुभ परिणाम वाढवायचे असतील तर गणेशाचा जो बीजमंत्र आहे, ओम गंग गणपतये नमः, 1 माळ अवश्य करा. महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ रोज वेळात वेळ काढून करा. तर विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण सुद्धा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल करायला विसरू नका. मंडळी, ही होती आपल्या वृषभ राशीची या संपूर्ण महिन्याची संपूर्ण माहिती. कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ती म्हणजे चैतन्य लहरी, विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल 331 रुपये आमच्या नंबरवर तुम्ही फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला पाठवा. तुम्हाला पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. फोन पे करायला विसरू नका. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा 151 रुपये आपण फोन पे करून मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता, स्मरणशक्ती, अभ्यासातला फोकस वाढण्यासाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवतो ते श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, सुदर्शन यंत्र, ही सुद्धा बरीचशी यंत्र आहेत. तर तुम्ही माहिती घ्या. तुम्हाला जर मागवायचं असेल तर आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, फार सुंदर गोष्ट आपण तयार केलेली आहे यावेळेला ज्योतिष कट्टाच्या आमच्या परिवाराने. ते म्हणजे हे अतिशय सुंदर असं पितळेचं
बनवलेलं धूप दीप पात्र. याच्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या सुद्धा लावलेल्या आहेत. एकामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचं असलेली वात कापसाची फुलवात आणि दुसऱ्या बाजूला कापूर आणि त्याबरोबर 1 लवंग असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाद करत आपण संपूर्ण आपल्या वास्तूला अग्नी दाखवणं म्हणजेच अग्नी दर्शन करणं. त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढायला तर मदत होते, पण वास्तुदोष निवारण होण्यास सुद्धा खूप सुंदर याने सहाय्य मिळतं. आणि त्यावेळेला आपण कुठलाही मंत्रपाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवू शकता. याची ऑर्डर द्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊ शकता. तर मंडळी, असा हा वृषभ राशीसाठी राहणार आहे ऑक्टोबर महिना. तोपर्यंत हा तुम्हाला चांगला सुखाचा समृद्धीचा जावो. आणि पुढच्या भागामध्ये मिथुन राशीची माहिती चला घेऊया. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.